महापुरापासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। हुतात्माच्या अंगणात कचऱ्यासोबतच भ्रष्टाचाराचीही साफसफाई। आंदोलक सभासदांनी हाती घेतला झाडू। हुतात्मा साखर कारखान्यातील कथित साखर घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनाला आज एक वेगळे वळण मिळाले। गेल्या 8 दिवसापासून अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या राजीनाम्यासाठी ठिय्या मांडून बसलेल्या आंदोलक, कार्यकर्ते आणि सभासदांनी आज थेट कारखान्याच्या आवारात उतरून मोठी स्वच्छता मोहीम राबवली। हातात झाडू घेऊन सभासदांनी कारखान्याचा परिसर चकाचक केला। मात्र ही स्वच्छता केवळ कचऱ्याची नसून कारखान्यातील घाणीची सुरुवात असल्याचे आंदोलकांनी ठणकावून सांगितले। यावेळी बोलताना केदार नायकवडी यांनी प्रशासनावर अत्यंत तिखट शब्दात हल्लाबोल केला। गेल्या 20 वर्षापासून वैभव नायकवडी यांनी कारखान्याची व्यवस्था बिघडवून ठेवली आहे आणि जो भ्रष्टाचाराचा कचरा साचला आहे तो आता साफ करण्यास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं। हे आंदोलन कोणत्याही वैयक्तिक पदासाठी नसून हुतात्मा कारखान्याला नागनाथांना नायकवडी यांच्या पवित्र विचारांच्या परंपरेवर पुन्हा आणण्यासाठी आणि संस्था वाचवण्यासाठी पुकारलेला हा लढा असल्याचंही त्यांनी नमूद केलं। एकीकडे कारखान्याच्या आवारात ही स्वच्छता मोहीम सुरू असतानाच दुसरीकडे कायदेशीर हालचालींनाही वेग आला आहे। साखर खरेदी विक्री आणि हुतात्मा बाजारमधील संशयास्पद व्यवहाराबाबत दाखल झालेल्या तक्रारींची दखल घेत उद्या मंगळवारी प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। या चौकशीचा पाठपुरावा करण्यासाठी गौरव नायकवडी सध्या मुंबईत ठाण मांडून असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहेत। कारखान्यातील वातावरण तापलेले असताना आणि चौकशीचा ससेमिरा जवळ येत असतानाही अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी बाळगलेले मौन सध्या सभासदांमध्ये चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरत आहे।